जय शिवराय, जय भीम, जय लवजी। मी आपणास कालच सोशल मीडियाद्वारे मी तुमच्याशी बोललो की माननीय खासदार सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभेतनं कमीत कमी 3-3.5 लाखाने विजयी होतील। आणि त्याचा थोडासा सारांश बघा। इंदापूरचे लोकप्रिय आमदार समजणारे मामा भरणे यांनी काल मतदान चालू असताना इंदापुरातले नाना गवळी ह्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली आणि त्याला दम भरला की तू नीट राहा, तुझ्या या 7 वाजल्यानंतर या सगळ्या गावाचा मीच मालक आहे, ह्यांच्याकडे मीच लक्ष देणार आणि तू शांत बस। आणि त्यांनी चांगल्या शिव्या दिल्या आणि त्याच पत्रकारांना काय सांगितलं की पत्रांना काय त्यांनी दिलं की मी त्याला शिवीगाळ नाही केली, तो पैसे वाटत होता म्हणून मी त्याला बोललो। आहोत पण मामा एक लक्षात ठेवा, ह्या अख्ख्या सोशल मीडियाला कळालं, महाराष्ट्राला कळालं की आता आपण शिव्या का दिल्या, कशा दिल्या आणि कार्यकर्त्याला दिल्यात। हे लक्षात ठेवा, हा कार्यकर्ता कधी ऐकत नसतो, तो त्याची योग्य जागा त्यावेळेस ते दाखवत असतो। कारण आता आम्हाला कळून चुकलेले की महायुतीचे तुमचे जेवढे नेते आहेत, जेवढे तुमचे पदाधिकारी आहेत, त्यांनाही कळून चुकलेले की आपल्या कुठं सीटा येतात, कुठं जातात, हे सगळं त्यांना सांगितलं। आणि हे तितकंच सत्य आहे। प्रचार माध्यमांनी आणि सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांना सगळ्यांना कळलं की राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक सुद्धा उमेदवार हे 48 पैकी निवडून येत नाहीये, हे लक्षात ठेवा। त्यामुळे आता महायुतीचे सगळं संपलेलं आहे। महाविकास आघाडीच ही भरघोस मतांनी येणार इंडिया, कारण इंडिया आघाडीला ते सपोर्ट करणार म्हणून येणार। त्यामुळे माझी मागासवर्गीय समाज, दलित समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज यांना सगळ्यांना चुकलेलं की आता कोण आपलं आणि कोण दुसरं। कारण तुम्ही जर कार्यकर्त्याला ह्या शिवीगाळ करून त्याला दम भरत असाल तर हे चुकीचं आहे। हा मतदार राजा कधी शांत बसणार नाही, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।